नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मी सुनील नागरे. बरं, कुठले राहणार? नांदगावहून आलोय. नांदगावचे. काय काय त्रास होतो तसा? मला सुरुवातीला आहे ना कमरेत खूप दुखायचं, पाठीत दुखायचं. मग सुरुवातीला मी गावातले जे लोकल डॉक्टर्स त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. तर बैठकीचं काम असल्यामुळे मला वाटायचं की उसण भरले असेल त्याच्यामुळे पाठ दुखते वगैरे वगैरे. मग जवळपास 3-4 महिने मी लोकल डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली. मग नंतर त्रास खूप असह्य झाला. असं झालं की मला अंथरुणातून उठताच येत नव्हतं. मला 2-3 लोक उठून असं उभं करायचे, टॉयलेट आधार लागायचा. असं इतकं घाबरून गेलो होतो की आता माझं काही खरं नाही होतं, मला पायावर उभं राहताच येत नाही. मग मालेगावला मी पहिल्यांदा MRI केला. MRI केल्यानंतर लक्षात आलं की मला मणक्यामध्ये इन्फेक्शन आहे, TB असण्याची शक्यता आहे. मग त्याच्यानंतर मग मी नाशिकला आलो आणि मग आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली. ऑपरेशन आपला विषय झाला की बाबा याला ऑपरेशनच करावं लागेल, याला काही पर्याय नाहीये. मग जेव्हा तुझ्या ज्या स्टेजला आला तेव्हा तुला चालता येत नव्हतं? त्यावेळेस अजिबात चालता येत नव्हतं. पायाचं थरकं व्हायचं, पाय टाकता येत नव्हते व्यवस्थित, उभं राहता येत नव्हतं. मग ऑपरेशनचा निर्णय ऐकून मनात काय भावना आल्या होत्या? सुरुवातीला तर माझी होती तयारी, पण इतर लोकांकडून ऐकून होतो की जवळपास 90% चान्सेस फेल्युअरचे आहेत, असं सक्सेस होत नाही. आणि ते केलं की माणूस अंतरुणालाच खिळून राहतो. बरोबर. परंतु माझी परिस्थिती भीती वाढली. परंतु माझी परिस्थिती अशी होती की मला ऑपरेशन शिवाय पर्यायच नव्हता. इकडे आड तिकडे विहीर. इकडं मग असं आयुष्यभर पडून राहण्यापेक्षा एक निर्णय घेऊन पडून राहणं मला अधिक योग्य वाटलं. परंतु देवाच्या कृपेने आणि तुमच्या याच्याने ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. आता 6 महिने झाले ऑपरेशन करून. आपलं तुझं हा एक्सरे आहे की याच्यामध्ये आपण बघतोय की 9 स्क्रू टाकलेले आहेत साधारणतः. आपण त्या तपासणी, गोळ्या, औषधांचा इलाजही चालू आहे. आता 6 महिन्यात काय काय कृती करता येते तुला? आता मला सर्व म्हणजे चालता फिरता येतं, व्यवस्थित वागता येतं, उठता येतं, बसता येतं. मी थोडंफार वजनही उचलून घेतो. ओके, करून दाखव बरं. चालू मांडी वाळून बसून दाखवा आम्हाला. उभं राहा. आपण उखड बसतो तसं उखड बसून, टॉयलेटला बसतो तसं. ओके, उभं राहा. वाकून दाखव. अरे वा, मागे. अरे वा, ठीक आहे. चालून दाखव. ये परत. एक उडी मारून दाखव. शाबास, बस. काय वाटतं रे, तुझ्यासारखं जर कोणी पेशंट असलं तर समाजामध्ये असंच म्हणतात की वागता येत नाही, बसता येत नाही, आयुष्य वाया जातं. त्याच्यासाठी काय निरोप देशील तू? अजिबात भीती बाळगायची नाही किंवा असं घाबरून जायचं नाही. डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा आणि एकदम होऊ शकतं.